नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत। बांधकाम व्यावसायिक सरकारी ठेकेदारांवर छापेमारी करण्यात आली आहे आणि जवळपास 20 ते 25 ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे असं कळतंय। आयकर विभागाचे 150 अधिकारी आहेत जे 70 वाहनांमधून पहाटेच नाशिक शहरात दाखल झालेत आणि जवळपास 20 ते 25 ठिकाणी शहरामध्ये ही छापेमारी सुरू करण्यात आली आहे। विविध बांधकाम व्यावसायिक सरकारी ठेकेदार यांच्या घरांवर ही छापेमारी केली जाते आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारी अधिकारी इथे दाखल झालेले आहेत। जवळपास 20 ते 25 ठिकाणी झाडाझडती सुरू आहे। नाशिकमधली ही बातमी आहे। आयकर विभागाचे जवळपास 150 अधिकारी आहेत जे 70 वाहनांमधून नाशिक शहरात अगदी पहाटेच दाखल झाले आणि सध्या ही छापेमारी सुरू केलेली आहे। नाशिकमधले बांधकाम व्यावसायिक हे आयकर विभागाच्या रडारवर आहेत। बांधकाम व्यावसायिकांबरोबरच जे सरकारी ठेकेदार असतात त्यांच्या सुद्धा घरांवर कार्यालयांवर छापेमारी सुरू करण्यात आली आहे। जवळपास 20 ते 25 ठिकाणी सध्या नाशिकमध्ये छापेमारी सुरू आहे असं कळतंय। आयकर विभागाची जी टीम आहे ती पहाटेच नाशिकमध्ये दाखल झाली। प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून या संदर्भातले आपण अपडेट्स घेणार आहोत। किरण, आता सध्या नेमके आयकरचे हे सगळे अधिकारी कुठे आहेत आणि कुठल्या ठिकाणी सध्या चौकशी सुरू आहे? रिद्धी, नाशिकच्या सिडको परिसरामध्ये उंटवाडी जो परिसर आहे त्या परिसरामध्ये नाशिकमधील नामवंत बिल्डर्स आहे BT कडलक त्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी पहाटेच्या वेळेलाच दाखल झालेले आहेत। नाशिकमधील जवळपास 20 ते 25 जे शासकीय ठेकेदार आहेत त्यांच्या ठिकाणी आयकर विभागाने ही छापेमारी केलेली आहे। एकूणच कर बुडवल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आल्याचं बोललं जातंय। शासनाच्या माध्यमातून अनेक ठेके या सगळ्या बिल्डरांनी घेतलेले आहे आणि त्यामध्ये काही कर बुडवल्याचा संशय आयकर विभागाला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की या ठिकाणी ही चौकशीची कारवाई केली जाते। खरं म्हणजे पहाटेच्या वेळेला 150हून अधिकारी हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। 70 वाहनांमधून या ठिकाणी हे अधिकारी आलेले आहेत आणि एकूणच जर बघितलं तर पहाटेच्या पासूनच नाशिकमधील विविध जे शासकीय ठेकेदार आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते। यामध्ये पावा कन्स्ट्रक्शन असेल किंवा BT कडलक कन्स्ट्रक्शन असेल त्यांच्या या ठिकाणी घरांवर छापेमारी करण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील विविध ठेकेदारांवर ही कारवाई केली जाते। त्यामुळे एकूणच बिल्डर क्षेत्रामध्ये या कारवाईच्या निमित्ताने खळबळ उडालेली आहे। जी किरण, आतापर्यंत अधिकाऱ्यांनी कुठले काही पुरावे गोळा केलेत का? कुठली कागदपत्र किंवा काही गोष्टी ताब्यात घेतल्याचे काही तपशील आहेत का? रिद्धी, सध्या तरी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर याच बंगल्यामध्ये चौकशी केली जाते। याच वाहनांमधून हे सगळे अधिकारी पहाटेच्या वेळेलाच दाखल झालेले आहेत। सध्या तरी कुठले अधिकारी किंवा कर्मचारी आयकर विभागाचे बाहेर पडलेले नाहीयेत। सकाळपासूनच ही सगळी चौकशीची कारवाई केली जाते आणि आपण मागील काळामध्ये देखील बघितलं होतं की नाशिकमधील अनेक शासकीय ठेकेदारांवर आयकर विभागाने छापेमारी केली होती। अनेक बिल्डर्स जे आहेत त्यांच्यावर देखील छापेमारी केली होती आणि अनेक कागदपत्र त्यांच्याकडनं ताब्यात घेतले होते, चौकशी केली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा एक चौकशीचा भाग असला, कर बुडवल्याचा संशय जरी असला तरी प्रत्यक्षात नेमकं कारवाईमध्ये काय निष्पन्न होतं हे बघावं लागतं। मात्र अचानक पहाटेच्या वेळेला अशा पद्धतीने आयकर विभागाने धाडी टाकल्यामुळे बिल्डर क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे। निश्चित किरण, आणि या सगळ्या संदर्भातले दिवसभरातले अपडेट्स तुमच्याकडून घेऊच। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी